पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माननीय जितेंद्र आव्हाड यांनी मांसाहारी आहे म्हणून आम्ही मटण खातो असा इथपर्यंत विषय आपला आलेला आहे. तर प्रभू रामचंद्र मांसाहारीच होते बरं का. मांस या शब्दाचा अर्थ ज्याला कळतो त्याला इथं कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न होत नाही. परंतु लोकांनी चुकीचे अर्थ घेतल्यामुळं मी पाठीमागं सांगितलं भक्ष्य म्हणजे अन्न. येत आहे का लक्ष? त्या कवितेमध्ये वरती मोहोळ आहेत आणि मोहोळातून मध गळतोय. आलं का लक्ष? त्या रानामध्ये फळं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. मांस शुद्ध मराठीमध्ये त्याचा अर्थ मांसचा मराठीमध्ये अर्थ होतो गाभा. लक्षात ठेवा. किंवा मांसचा मराठीमध्ये दुसरा अर्थ होतो सत्वयुक्त भाग. आलं का लक्षात? एकच अर्थ उगा बावळटासारखा घ्यायचा नाही आणि त्याच्यावरून भांडत बसायचं नाही. आपण लेखकांनी किंवा ऋषीमुनींनी लिहिलेल्या शब्दाचा अर्थ आपणाला कळण्यासाठी प्रथम लायक बना. ध्यानात आलं का तुमची? आपली बुद्धी भ्रष्ट होत चालली कारण हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये बुद्धी ही लोकांची विचार करण्याची क्षमता ही भ्रष्ट होत चालली आहे. अहो, मनुष्य कुठे पवित्र असतो का? त्याची शुद्धता पवित्रता तर त्याच्या विचारामध्ये असते, चांगल्या विचारामध्ये असते. ध्यानात ठेवा. जगद्गुरू तुकोबारायांसारखे एखादेच म्हणजे पूर्णतः शरीराला पवित्र केलेले एखादेच म्हणून मनुष्याकृती राघवे ख्याती केली ते पूर्ण निळोबरायांनी केलेलं वर्णन बघा. तैसा स्वामी पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षले कागदाशी. येते का लक्षात? आपलं जसं चरित्र आहे तसे आपले मित्र परिवार असतो. जसा मित्र परिवार आहे तशी आपली विचाराची शुद्धता असते. फुल एवढं सुवासिक आहे परंतु त्यात सुद्धा किडे असतात बरं का. फुलामध्ये सुद्धा पण ते किडे सुगंध घेत नाहीत. ध्यानात आलं का? ते फुलावरनं फिरतात पण फुलातल्या सुगंधाला फक्त भाडून आतमध्ये आलेले असतात. फुल मिटलं मरून जातात. हिरा दगडात सुद्धा सापडतो. ध्यानात आलं. नेहमी वाईट अर्थ न बघता चांगला अर्थ जर पाहिला ऋषी महामुनींकडे बघून किंवा संत महात्म्यांच्या शब्दाकडे वाईट बुद्धीने विचार करून न पाहता चांगल्या बुद्धीने विचार करून जर पाहिलं तर तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये सुद्धा देव दिसेल. आणि म्हणून तर संततेची देव देवतेची संत सत्वयुक्त विचाराने पाहायचं नेहमी. आता थोडंसं शब्दाकडे जाऊया आपण. मांस तुम्ही एकच अर्थ फक्त वाईट अर्थ घेतला. ध्यानात आलं का तुमच्या? ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मांस कशाला म्हणताय तुम्ही ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे जाऊ. एखादा प्राणी मारल्यानंतर प्राण्याचं कातडं काढलं जातं बरोबर का? बरोबर आहे ना? का मांस मिळतं म्हणजे तुम्हाला कातड्यासकट मिळतं, वरच्या कातड्यासकट मिळतं? विचार करा थोडासा. वरचं पूर्ण कातडं काढून आत राहिलेला गाभा बरोबर, त्याला तुम्ही मांस म्हणता. तुमचा अर्थ झाला ध्यानात ठेवा. परंतु प्रभू रामचंद्र
लक्ष्मण आणि सीतामाता वनामध्ये अनेक फळं होती. आलं का लक्षात तुमच्या? अनेक कंदमुळं होती बरं का. मी ज्या गावामध्ये पिलीव, माळशिरस तालुका, जिल्हा सोलापूर, मी जेव्हा 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत, अगदी 8वी पर्यंत शाळेत होतो, मंगळवारी बाजार भरायचा पहा. सत्य परिस्थिती सांगतोय. मग त्या दिवशी कंदमुळाशी मोठीच्या मोठी बाजारामध्ये विकायला यायची. त्या वेळेला ती 2 पैशाला चकती द्यायची. परंतु ते कंदमूळ कसं होतं, वरचा पूर्ण भाग सोललेला असायचा आणि आतला पांढरा भाग, लक्षात आलं का, ज्याला गाभा म्हणतोय, तो पांढरा भाग, ही फार पूर्वीची गोष्ट नाही मी सांगत. साधारण 67 68 ते 75, 1975 पर्यंत जे आमच्या गावात येत होते. आता येत नाहीत, आता नाहीतच, कोण जंगलामध्ये जातच नाही आणि ते नष्ट झालेत. प्रभू रामचंद्राच्या वेळेला, ते ज्या वेळेला वनात होते, मुख्य विषय हा आहे माझा. मला सांगा, सीताफळ दिसलं, सीताफळ दिसल्या ते पिकलेलं सीताफळ हाय तसं खात होते का? त्याच्यावरची टलफळं काढून आतला जो गाभा आहे ते खात होते. म्हणून ते मांसाहारी. विचार असा करा ना. आलं का लक्षात? मांस या शब्दाची सायंटिफिकल डेफिनेशन मी विज्ञान आणि ज्ञान, म्हणजे परमार्थ आणि विज्ञान याची सांगड घालणारा माणूस आहे. त्याची सायंटिफिकली डेफिनेशन मांसची असं होतंय, द एडिबल पार्ट ऑफ एनी सीड. आलं का लक्षात? वरचं कर्नल जे आहे म्हणजे टर्पल. आता तुम्ही शेंगदाणा खाता, बरोबर आहे का? मग वरचं टर्पल काढून शेंगदाणा खाता का टर्पला सह खाता? टर्पल काढून शेंगदाणा खाता म्हणजे काय खाल्लं तुम्ही? मांस खाल्लं, बरोबर. डाळिंब आणलं, डाळिंब फोडलं. मी पाठीमागे शब्द बोललो त्यावेळेला मला असल्या घाणघाण कमेंट्स केल्या होत्या आमच्या संप्रदायातल्याच लोकांनी, बेअक्कली माणसांनी, ज्यांना परमार्थामध्ये चुकून आलेत किंवा मनुष्य जन्माला चुकून आलेत, त्यांच्या डोक्यात सदैव वाईट विचारच की तू किड पडून मरशील, तू एका बापाचा नाही, तुला मांस खाऊनच काढलेला दिसतोय. अरे मांस खाऊनच काढल्यामुळं आता सुद्धा सध्या मी मांसच खातो. देण्यात आलं का? तुम्हाला ते बी सांगायचं राहिलं. बऱ्याच जणांनी प्रश्न हा विचारला होता, सर वय तुमचं 65 वर्ष आहे, मिशा तुमच्या काळ्या कशा काय नाही, डोळ्या म्हणजे पांढऱ्या कशा काय नाही, दात कसे पडले नाहीत, देण्यात आलं का? केस कशी काय काळे आहेत तुमची? तर मी बाळानो मांसाशिवाय दुसरं काय खात नाही बरं का. मी दररोज मांसच खातो. आता पटलं का मांस म्हणजे काय? ते पाठीमागे एक व्हिडिओ मी टाकला होता की तुम्हाला सांगतो, आता रोजा चालू होता, संपला नुकताच. रोजा मीही केलेले ध्यानात आलं. आणि असं आर्टिकल दिलं होतं की रोजा, मांस खाल्ल्याशिवाय रोजा सुटत नाही. लोक मांस खातात म्हणजे काय खातात ते सांगतो तुम्हाला. सफरचंद असेल किंवा डाळिंब असेल किंवा पपई असेल किंवा कलिंगड असेल, खरबूज असेल, टरबूज असेल, त्याच्या आतला गाभा खातात, बरोबर आहे. आणि त्यांनी ते उपवास, त्यांचा रोजा सोडतात. जरा बुद्धीमध्ये चांगले विचार असू द्या. काय सदैव समोरच्याची घाणच कशी दिसते. आणि मी पुढं म्हटलं होतं असं की मांस खाल्ल्याशिवाय आमच्या पारमार्थिक लोकांचा उपवास सुरू होत नाही. काय आता पटलं का मी काय म्हणते? केळं खाता का नाही? सीताफळ खाता का नाही? फळं खाता का नाही? तुम्ही शेंगदाणे खाता का नाही? मग टर्पला सह खाता का टर्पल काढून खाता? द एडिबल पार्ट ऑफ एनी सीड, एनी मटेरियल, त्याला लक्षात ठेवा मांस म्हणतात.
मग रोजाच्या वेळेला सोडताना काय खातात? कोण खडीसाखर खातं. खडीसाखर काय आहे? हं? ऊसातील असलेलं मांस आहे. आर्क थोडक्यात, मांस म्हणजे थोडक्यात आर्क. आणि माझे प्रभू रामचंद्र आणि सीतामाता विथ लक्ष्मण त्यांना आलं काय, हे मांस खात होते म्हणजे हे खात होते, म्हणून त्यांना तुम्ही मांसाहारी म्हटला. तर बेअकलीला सांगता कुणी? ज्याला वाईटात चांगलं दिसत नाही, ती लगेच, ज्याला धर्म म्हणजे काय हे माहीत नाही, तो म्हणतो आमच्या हिंदू धर्माविरुद्ध. अरे धर्म म्हणजे काय ते शिका अगोदर, आणि मग धर्माचे प्रकार पाडा. तुम्ही आम्हीच पाडले ते. एकच धर्म आहे, मनुष्य धर्म. लक्षात आलं का तुमच्या? आणि तो प्रथम शिका, तेव्हा दुसरे धर्म कळतील. बघू तोंडाला येईल ते फपलू नका. आणि मी सदैव सत्य बोले माझी वाचा. आणि अशा अर्धवट बुद्धी आहेत म्हणून शाप्त पंडितांनी तुम्ही भांडण खेळता. पण त्या शब्दाचा लक्षणार्थ विचारात घ्यायचा. आलं का लक्षात तुमच्या? म्हणून ते ऋषीमुनी बरं का, त्यांच्या श्लोकामध्ये शब्द आला असेल तर त्याचा तिथे लक्षणार्थ काय द्यायचा? आपण रामायण वाचतोय म्हणजे चांगलं वाचतोय का वाईट वाचतोय? चांगलं वाचताना चांगले विचार पाहिजेत. वाईट म्हणजे वाचायचं रामायण आणि बुद्धी ठेवायची सुकराची. आलं का लक्षात? मन ठेवायचं राहू द्या, नाही बोलत. विचार व्यवस्थित करत जावा, कोणत्याही गोष्टीचा विचार व्यवस्थित करत जावा. मग केळ खाताना तुम्ही काय करता? केळ खाताना सालपाटा सकट खाता का? केळ वरचं सालपट काढून टाकता आणि आतला गाभा खाता, म्हणजे तुम्ही मांस खाता. म्हणून म्हटलं होतं मी काय, पण त्यावेळेला असली अर्धवट बुद्धीचे कसे म्हणायचे? शाब्द पांडित्य गाजवणारे जे जगद्गुरु तुकोबारायांच्या काळात सुद्धा होते काय. आणि पुन्हा धमक्या, तसल्या धमक्या बिमक्याला मी घाबरत नसतो. जगद्गुरु तुकोबारायांचं संस्कार आहेत माझ्यावरती, त्या संस्कारामुळे मी चांगलेच विचार करतो नेहमी. त्याचा अर्थ आपण वाईट घेतो. त्याच्यामुळे सर्वांनाच विनंती, लक्षात ठेवा, त्या शब्दाचा अर्थ अगोदर लक्षणार्थ काय तो बघत जावा. आणि त्या पद्धतीनं आपण समोरच्या व्यक्तीला सांगावं. चुकीचं काहीतरी सांगू नका. त्याच्यापेक्षा येत नाही म्हणून गप्प बसा. परंतु असे चुकीचे काहीतरी समज पसरवू नका. ध्यानात आलं? वाईट बुद्धीनं विचार करू नका, चांगल्या बुद्धीनं विचार करा. मात्र म्हणून आम्ही मटण खातो या मताशी मी सहमत नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या या मताशी मी सहमत नाही. कारण आव्हाड साहेब, तुम्हाला मांस या शब्दाचा अर्थ कळवून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. आणि तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीने अशा पद्धतीनं बोलणं, म्हणजे मी सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये की कुठला संबंध कुठं लावायचा. मी काल बोलून गेलो नाही का? डाळिंब 40 रुपये डझन आहेत म्हणून आम्ही टोमॅटो 40 रुपये डझन घेतली. काय संबंध आहे का दोन्हीचा? चकाकणारी कोणती वस्तू आणि हिरा हा सारखाच दिसतो ना. दगडाकडे जर जड बुद्धीने पाहाल तर दगडच दिसेल. जर भाव व्यवस्थित ठेवून पाहाल तर भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सुद्धा म्हणतात, एक भावचित्ती किंवा एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. भावची कारण किंवा भाव बळे आकळे एरवी नाकळे. हरिपाठ बघा जरा, वाचा. हरिपाठ पाठ आहे. मी परवा पाहिलं 7 वर्षाच्या मुलाची ज्ञानेश्वरी पाठ.
गाथा पाठ पाठ करायचं काय विशेष आहे? कौतुकास्पद गोष्ट आहे, पण त्यातलं एक जरी ओवी अनुभवली, अनुभवात किती आहे त्यात. आम्ही पाठ नाही करत, आम्ही आचरणात आणतो, देण्यात आणतो. प्रथम करावं आणि नंतर बोलावं, या अवलादीची म्हणजे या परंपरेतली मी आहे बरं का. मी आहे म्हणजे म्हणूनही मी आहे ध्यानात आलं तुमच्या. म्हणजे मी फार शहाणा आहे असं नाही. सर्व लोकांचं ज्ञान एकरूप होऊन ते माझ्या तोंडून बाहेर पडतं. संतांनी सांगितलेलं तत्वज्ञान. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी, मी कम्युनिटी पोस्टमध्ये बरेच प्रश्न विचारले, काय उत्तर देतात लोक. म्हणजे किती अडाणी समाज आहे ज्ञानाच्या बाबतीमध्ये. तत्वज्ञान किती आहे आपण. जाऊ द्या. तर विषय हा इथे संपवतोय. ध्यानात आलं का तुमच्या? प्रभू रामचंद्र कसे मांसाहारी होते हे मी तुम्हाला सांगितलं. मांस खात होते, पण कुठलं मांस खात होते ते आलं का लक्षात? का उगं राजे शिकारीसाठी जात होते, ते मारून आणत होते आणि लहानपणापासून ते मांस खात होते? अरे बावळट आहे. दशरथ राजा म्हणजे किरकोळ माणूस समजता का तुम्ही? संत महात्म्यांचे आई वडील म्हणजे किरकोळ असतात का? त्यांना भगवंतानी दिलेला तो प्रसाद आहे. येतं का लक्षात? आणि स्वतः भगवंतच त्यांच्या रूपामध्ये तेच बोलते. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो, जिला दाशी समजता ती सर्वांची काशी आहे. आलं का लक्षात? प्रमाण मागे सांगितले, भाव अक्षरांच्या गाठी. त्याच्यामुळे अक्षर बघा, आणि त्या अक्षरामधील ब्रह्मज्ञानाने ती अक्षर गोमटली. असेच कुणी बी यायचं आणि पान खाऊन फुकायचं, ती काय गावची चावडी आहे का? विचार करून कुठलाही शब्द बोलावा. माफी मागितली त्यांनी, माफी मागायला बी तेवढं मोठं अंतकरण पाहिजे ना. माझंच खरं म्हणणारे बरेच आहेत ना असे, काय अहंकारी त्यांना म्हटलं जातं. आणि अहंकार असलेल्या व्यक्तीला बरं का, स्वतःतील दोष तर कधीच दिसत नाहीत, परंतु समोरच्या माणसातील चांगले गुणही त्याला दिसत नाही. जेव्हा अशी आपली अवस्था होते तेव्हा लक्षात ठेवायचं, आपण अहंकाराने आंधळ झालेलो आहोत. ओके. झालेली सेवा चरणी अर्पण करून रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.